नमस्कार प्रेक्षकांनो, शोध वार्ता परिवारात आपले स्वागत आहे. प्रत्येक व्यक्तीचं एक स्वप्न असतं. आपण एक स्वप्नातलं घर बांधावं आणि त्याला जास्तीत जास्त सुंदर किंवा आकर्षक कसं बनवावं. आपलं ऑफिस असावं, ते सुद्धा कॉर्पोरेट ऑफिस असावं. एखादं कार्यालय असेल, त्यालासुद्धा कसं सुंदर बनवता येईल हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. आज रोजी मार्केटला एक ट्रेंडिंगचा विषय आहे, जे की घराला, ऑफिसला किंवा कार्यालयाला आकर्षक बनवण्याचं काम करतं. WPC पॅनल असेल, पॉलिग्रेनेट शीट असेल किंवा वुडन फ्लोरिंग असेल, याचा आज मार्केटला धुमाकूळ आहे. हे WPC पॅनल, हिची वुडन फ्लोरिंग हे काम कसं करतं, ह्याचे फायदे काय, किती वेळेत पूर्ण होतं, किंवा या प्रोडक्टमधून तुम्ही चांगल्या प्रकारे व्यवसाय कसा करणार आहात, हे आज आपण पाहणार आहोत. पुणे येथील चाकण या ठिकाणी नाणेकर वाडी येथे महाजन साहेबांनी महाराष्ट्राची डिस्ट्रीब्युटरशिप घेतली आहे आणि ते महाराष्ट्रातील असंख्य तरुणांना रोजगार तर देणारच आहेत, परंतु तुमच्या घराला आकर्षक आणि सुंदर बनवणार आहेत. तर हा बिझनेस प्लॅन काय आहे आज आपण पाहणार आहोत. चला तर मग मॅडम, शोधवार्ता परिवारात आपले स्वागत आहे. शोधवार्ताच्या महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांना तुमचा परिचय सांगा. नमस्कार, मी दीपाली विजय महाजन. मी तुमचं पुण्यातील चाकण येथे असलेल्या आपल्या स्वामी पॉलिग्रेनेट इंडियामध्ये स्वागत करते. ही जी पॉलिग्रेनेट इंडिया आहे, ही फर्निचर म्हणा किंवा घरांना, ऑफिसेस, कार्यालय यांना आकर्षक बनवण्याचं सध्याचं बांधकाम क्षेत्रातील अग्रगण्य प्रोडक्ट आहेत. या कंपनीबद्दल थोडक्यात काय सांगाल, जे की तुम्ही महाराष्ट्राचे स्टॉकिस्ट आहेत, काय सांगाल? सर, एक म्हणजे आता ही कंपनी जी आहे ना, आपल्याला असं मटेरियल आणि असे आयटम प्रोव्हाइड करते की तुम्ही कमीत कमी कॉस्टमध्ये आपलं घर कसं अट्रॅक्टिव्ह सुंदर बनवायचं, त्याला हा एकच नंबरचा आपल्याला उत्तम पर्याय म्हणजे पॉलिग्रेनाइट शीट. तर आपले मटेरियल आम्ही त्याचे स्टॉकिस्ट आहेत. आता काय होतं की मार्केटला वेगवेगळे जसं टाईल्स आहेत, फर्निचरचे वेगवेगळे सीट आहेत, याच्यामध्ये पॉलिग्रेनेट इंडियाचे जे प्रोडक्ट आहेत याच्यामध्ये काय फरक आहे, जे की आपण फर्निचरमधून आपण साधू शकत नाहीत, जे की आपण ह्या पॉलिग्रेनेट इंडियाच्या प्रोडक्टमधून आपण साधू शकतो किंवा लोकांना सेवा देऊ शकतो? ओके सर, एक म्हणजे हे ना, याची वॉरंटी आपल्याला 20 ते 30 वर्ष आपण जाऊ शकतो. देतात वॉरंटी याची 20 वर्षाची, पण हे 30 वर्ष कसंही जाणार हे मटेरियल. त्यातल्या त्यात हे वॉटरप्रूफ आहे, फायर प्रूफ आहे, स्क्रॅच प्रूफ आहे, टर्माइट प्रूफ आहे. म्हणजे आपल्याला नो टेन्शन इतके वर्ष तुम्ही. आणि याचं जे लुक बघाल ना सर, मी तुम्हाला दाखवते त्याचं लुक एकच नंबर आहे, कुणालाही आवडेल असंच आहे. बघूयात आपण. हे बघा सर, बघा याचं टेक्स्चर कसं आहे, ग्रॅनाइट लुक देतं, हे हाय क्वालिटीचं लुक देतं. शाईन बघायची कुठल्याही लेडीजला, आता मीही म्हटली किंवा इतर कोणी म्हटलं, कुणालाही घरात लगेच लावावं असं वाटणारं मटेरियल हे आपलं. याच्यात भरपूर सारे शीट्स आहेत, डिझाईन आहे, 30+ पेक्षा आपले जास्त डिझाईन आहे त्याच्यामध्ये. आणि आपण त्याच्यामध्ये अजून 100+ पेक्षा शीट्स आपण मागवणार आहेत, आपले येणारच आहेत. पण सध्या आपल्याकडे 30+ शीट्स आहेत सर. आणि याच्यामध्ये अजून वेगवेगळे आहेत आपले, जसं तुम्ही बघणार आता. हे बघा, हे जे डिझाईन्स आहेत आपल्या ह्या पॉलिग्रेनाइट शीटचे वेगवेगळ्या डिझाईन आहेत. तसेच त्याच्यामध्ये ते WPC पॅनल आहेत आपले. हे बघा सर, याच्यामध्ये आपले पण 4 मॉडेल्स आहेत, वेगवेगळे डिझाईन्स आहेत, कलर आहेत त्याच्यामध्ये. याचे पण 4 मॉडेल्स आहेत. हे WPC पॅनल आहे आणि ते 4 कोल्लूवर्स आहेत सर. ते डेकोरेटिव्ह प्रॉडक्ट्स आहेत सर आपले. आणि हे जे 2 बॉटल्स बघताय सर तुम्ही, हे आपले 2 बॉन्ड आहेत. ॲक्च्युली हे शीट्स कसं लावायचं त्याच्यासाठी आहेत. एक मेगा बॉन्ड आहे आणि एक अल्ट्रा बॉन्ड आहे. ह्या दोघांचा यूज करून आपण हे इन्स्टॉल केलं जातं वॉलला. हे शीट्स याची शायनिंग 3D मध्ये आहे, ह्याचे टिकाऊपणा आहे. एक गोष्ट सांगा की कंपनी 20 वर्षाची याची वॉरंटी देते आणि म्हणजे हे जळत नाही, थोडक्यात म्हणायचं ते. त्याच्याबद्दल काय सांगले, ह्याचे काय प्रोडक्ट बद्दल काय सांगाल? ते जळत नाही, फरक आहे सर. फायर प्रूफ आहे हे, म्हणजे तुम्ही 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत हे जळत नाही. आणि हे वॉटरप्रूफ असल्यामुळे तुम्ही टॉयलेट बाथरूम मध्ये इन्स्टॉल करू शकतो. म्हणजे वॉटरप्रूफ असताना बघा तिकडे किती चांगलं लुक मिळेल. टाईल्स वगैरे आपण आता कंटाळा आला सगळ्यांना, आता सगळ्यांना नवीन काहीतरी प्रॉडक्ट पाहिजे, तर तो हा एक प्रॉडक्ट आहे आपला. हा चांगला उत्तम पर्याय त्याच्यासाठी. आणि हे जे 2 शीट आहेत सर, त्यांना लावण्यासाठी जे काही हे ॲक्सेसरीज येतात ॲल्युमधल्या, हे पण त्याच्यातच येतात सर. हेही प्रोव्हाइड करतो. याच्यात वेगवेगळे ॲक्सेसरीज आहेत. हे बघा, हे एक आहे कॉर्नरसाठी यूज केलं जातं. पुन्हा हे राऊंड कॉर्नरसाठी हा एक याचा कलरमध्ये वेगळा येतो जरा.
हा आहेत. असे भरपूर ॲक्सेसरीज आहेत सर आपल्या. त्याचप्रमाणे अजून आपल्याकडे याच्यामध्ये ना फ्लोअरिंगचं मटेरियल आहे, वुडन फ्लोअरिंगचं मटेरियल आहे आपल्याकडे, आणि त्याच्यामध्ये अजून आपल्याला सिलिंगचं एक मटेरियल भेटून जाईल सर तुम्हाला. आता एक गोष्ट आहे मॅडम, या जॉईंट फ्री होण्यासाठी या पट्टीचा असं कसा वापर केला पाहिजे, वापर कसा करतात, किंवा सीट चिटकवण्यासाठी त्याचा वापर कसा होतो? आपण अल्ट्रा आणि मेगा बॉन्ड यूज करून आपण हे जेव्हा शीट्स इन्स्टॉल करतो, त्यात वेगवेगळे जर 2 शीट इन्स्टॉल केले तर त्याच्यातला जो गॅप असतो तो गॅप दिसू नये याच्यासाठी आपण ह्या स्ट्रीपचा वापर केला जातो. आणि हेही गमने किंवा विदाऊट गमने सुद्धा लावलं जातं. आणि एक म्हणजे सर हे परमनंट सुद्धा करू शकता तुम्ही, आणि ज्या लोक रेंट बेसिसवर आहे त्यांना हे परमनंट नको असेल, थोड्या दिवसांसाठी पाहिजे, तर तसंही त्याला करता येतं. म्हणजे तुम्ही ते बसवण्याच्या आधी जर व्यवस्थित कार्पेंटरला सांगितलं तर तुम्ही पुन्हा हे काढून दुसऱ्या ठिकाणी सुद्धा इन्स्टॉल करू शकतात. आता कधी कधी काय होतं मॅडम, ही जी भिंत असते कधी कुणाकडून लेवल मध्ये होत नाही, किंवा मिस्त्री कुणी एखादी चूक होऊ शकते, त्या टायमाला हे मॅनेज कसं करता येईल? ॲक्च्युली हे सर, जर तुमचं ब्लॉकचे जर बांधकाम असेल तर एक याच्यात एवढा फायदा आहे की तुम्ही त्याच्यावर हे डायरेक्ट इन्स्टॉल करू शकता. म्हणजे तुमचा खर्च किती वाचला, प्लास्टर करायची गरज नाही. प्लास्टरची गरज नाही, ती पुट्टी वगैरे, प्रायमर, तुमचे कलर, सगळा खर्च वाचला. तुम्ही डायरेक्ट हे शीट्स अप्लाय करू शकतात एक म्हणजे. आणि त्यातल्या त्यात अजून कसं आहे सर, जर तुमचं थोडंफार कर वगैरे असेल ना तर ठीक आहे, मॅनेज होतं, त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. हां, थोडं जास्तच असेल तर आपण एक प्लास्टर केलं थोडं प्लेन, त्याच्यावर सहज इन्स्टॉल करू शकतो. अच्छा, आता तुम्ही बोलताना म्हणलात की हे शॉर्ट सर्किटनं कशानं ते जळत नाही. ओके, त्याच्याबद्दल काय होतं, आपण ह्याच्यामधून लाईट फिटिंग जाणार आहे, मधून शॉर्ट सर्किट झालं, आता जाळ लागल्यानंतर एखादं प्रोडक्ट जळत नाही, हे थोडं वेगळं वाटतं, त्याबद्दल काय म्हणून सांगाल तुम्ही? हो सर, हे फायर रेजिस्टंट आहे. हे 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत जळत नाही. म्हणजे इंटरनल फिटिंग असल्यामुळे तुमचं ते एक प्रोटेक्शनच वाढवतं ना घराचं. बरोबर. हां, हे एक याचं मेन पॉइंट आहे सर. हे बघा सर, हा कॉलम बघा, हे बघा, याला ही स्ट्रीप लावण्यात आली आहे, याच्यामुळे याचं पूर्णच लुक बदललंय आणि किती छान फिनिशिंग दिसते, वुडन लुक आलेलं आहे याला. एक बघा लगेच त्याचा किती फरक पडतो. या जागेवर कॉलम आलेला आहे ना? हां, ह्या जागेवर कॉलम आलेला आहे सर, म्हणून आपण इथं स्ट्रीप लावलेली, म्हणजे एक प्रोटेक्शन पण झालं, म्हणजे मुलांना म्हणा कुणाला ते लागणार पण नाही, कॉलम शो पण वाढला. आणि त्याचा कलर क्लास लुक आला सर लगेच त्याला. त्याचा कलर सुद्धा 3D मध्ये. हो हो हो. आता मॅडम ह्याच्यात किती कलर आहे? समजा आता ही जी पॅनल आहे अशामध्ये किती कलर आहेत WPC पॅनल मध्ये? हां, आपल्याकडे ना आता 30+ कलर आहेत. 30+? हां, 30 पेक्षा जास्त कलर आहेत, पण आपण थोड्या दिवसात अजून आपले 100 पेक्षा जास्त कलर ह्याच्यात येणार आहेत. 100 पेक्षा जास्त? हो हो. आता एक सर्वात महत्वाची गोष्ट आहे की ह्याचं लुक चांगलं आहे, कमी पैशात आहे, परंतु ह्याची जी कार्पेंटर आहेत, आपण ज्याला आपण मिस्त्री म्हणून हे तयार करणारे, आता ह्याचं कसं मॅनेज करतात? तुमच्याकडून प्रोव्हाइड करता का? सपोज मला ते तुमच्याकडून हे सीट घ्यायचंय किंवा WPC पॅनल घ्यायचंय, मग तुम्ही कसं करणार ते माझं तयार करण्यासाठी? ओके सर, हे खूप ऍक्च्युली इन्स्टॉल करायला खूप इझी आहे. हे कार्पेंटरच करतात, आमची कंपनीचे कार्पेंटर प्रोव्हाइड केले जातात. हां, जर तुम्ही डिस्ट्रीब्युटर किंवा डीलरशिपसाठी आमच्याकडे येत असाल तर आम्ही तुमचं ऑफिस रेडी करून देतो. आमचे कार्पेंटर येऊन तुमचं ऑफिस रेडी करणार पॉलिग्रेनाइट शीट यूज करून, आणि पर्सनल यूजसाठी सुद्धा आमचे कार्पेंटर तुमच्याकडे येऊन ते काम करून देणार. आता आपल्याकडे 3 ते 4 प्रकारचे मेन प्रोडक्ट आहेत म्हणलं तसे तुमचे खूप जास्त आहेत, परंतु आता सपोज घरी जर हे सीट आहे, हे किती साईजचं सीटची साईज किती असते? सर हे 8x4चं शीट आहे. 8x4? हां, आणि याचं थिकनेस म्हणाल ना तुम्ही तर 3 mm आणि 2.5 mm मध्ये थिकनेस आहे याचा. अच्छा, खूप बारीक आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा आपला शीटचा थिकनेस. हां, बरोबर आहे. थिकनेस किती कमी आहे, 3 mm आणि 2.5 mm मध्ये पण आहेत, 2.5 mm मध्ये. प्रेक्षकांनो, ही टाईल्स वगैरे नाही आहे, हे पॉलिग्रेनाइट शीट आहे. तुम्ही याचा लुक पहा, अगदी मऊ, आणि एवढं रिफ्लेक्ट करतंय हे की तुमच्या घराला, तुमच्या ऑफिसला, तुमच्या कार्यालयाला किंवा तुमची कुठली संस्था असेल त्याला कॉर्पोरेट बनवण्याचं काम करतं. तुम्ही सुंदर घर केलंय, पण तुम्ही त्याला सुंदर आणि आकर्षक कसं बनवाल तर या पद्धतीत बनवायचंय. आणि सर्वात महत्वाचं काय, हे जळत नाही. आपल्या मराठी भाषेत सांगतो, याला पेट्रोल टाकून नाही, कसं आहे, शॉर्ट सर्किटनं जळू किंवा काही कशानं आग लागू, ह्याला काहीच होणार नाही. आपण आता ते पुढे आपण ह्याचा डेमो पाहणार आहेत, हे शीट जळतंय किंवा नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे पहा, आता माझी हाईट साधारणतः 5 फूट आहे, याला किती खाली टाका, काहीच प्रॉब्लेम नाही सर, काहीच प्रॉब्लेम नाही. हे पहा, तुम्ही किती वेळेस याला टाकू शकता, याला कसल्याही परिस्थितीत तुम्ही ह्याला फोडू शकत नाही. कंपनी याची 20 वर्ष गॅरंटी देते, परंतु हे किती दिवस टिकू शकते मॅडम? तुमचा अनुभव काय सांगा? 25 ते 30 वर्ष कसंही सर. अच्छा, आता सर्वात महत्वाची गोष्ट काय असते,
घर बांधलेलं असतं, वेगवेगळे लोक सल्ले देणार असते, तुमच्या घराला हे लावा, तुमच्या घराला ते लावा. परंतु एक गोष्ट तुम्ही काय सांगाल महाराष्ट्रातल्या त्या ज्यांनी घर बांधले त्यांना काय सजेस्ट कराल की हे पॉलीग्रेनेट इंडियाच का आपण प्रोडक्ट घेतलं पाहिजे त्यांच्याबद्दल? याची एक म्हणजे लाईफ टाईम याचं म्हणजे लॉंग आहे, जे हे 25 ते 30 वर्ष टिकणार आहे, याची शाईन अशीच राहणार आहे. आणि हे साफ करायलाही लेडीजला माहिती आहे याला किती प्रॉब्लेम येतो. मग लेडीजला घर मॅनेज करताना हे साफ करायला खूपच इझी आहे. आणि घरात कलरिंग वगैरे करताना आपण बघतोच की किती प्रॉब्लेम येतो, धूळ येतो. हे शीट इन्स्टॉल करताना आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. 2 ते 3 दिवसात आपलं एक फ्लॅट सहजपणे इन्स्टॉल होऊ शकतो. आणि सर त्यातल्या त्यात हे बघा, आपण हे वुडन कुठलेही आपले वुडन हे असेल ना त्याच्यावर आपण इन्स्टॉल करू शकतो, म्हणजे फर्निचरला सुद्धा. टेबलला आता हे बघा, आम्ही ह्या टेबलला सगळे शीटर्स लावलेले आहेत. पुढून फ्रंटने बघू शकतात आम्ही WPC पॅनल लावलेले आहेत. अच्छा, म्हणजे लुक पण येतो आणि त्याचं लाईफ सुद्धा वाढतं सर. आणि वॉटरप्रूफ आहे सर ते. सगळ्यात महत्त्वाचं सर म्हणजे हे बघा, आता आपण घराला कलरिंग करतो, आपल्याला काय येतं, आपण पुट्टी करणार, प्लास्टर करणार, कलरिंग करणार, प्रायमर करणार, जो काही खर्च येतो तो सगळा बघा कितीला जाणार. आणि हे डायरेक्ट ब्लॉकच्या भिंती असणार किंवा सरळ तुमचं कुठलं जुनं प्लास्टर असेल काही असेल, हे डायरेक्ट त्याच्यावर इन्स्टॉल होणार. म्हणजे तुमचा आज किती खर्च वाचला, कलर किती महाग झालेले आहे. आणि शिवाय आपण कलर जरी दिला ना सर तर तो माहिती आपल्याला 5-6 वर्षामध्ये डल होतो. लहान मुलं घरात असली की ते खराब करतात, आपल्याला तो कलर बदलावा लागतो, त्याची शाईन कमी होते, पोपडे धरतात, मॉइश्चर पकडतं, ते गळतं. त्याच्यावर सगळ्यात बेस्ट उपाय म्हणजे हे शीट. आणि याचं मेन म्हणजे शाईन जाणार नाही. आणि लेडीजला सगळ्यात फायदा मेन म्हणजे साफसफाई करणं वाचतं. एक कपडा फिरवला साफ, टेन्शन नाही. बरोबर. प्रेक्षकांनो, एक महत्वाची गोष्ट आहे, महाजन मॅडमने खूप सुंदर गोष्ट सांगितली. तुम्ही घर बांधलं, तुम्हाला साधा प्लास्टर करायचं तुम्ही करू शकता, पण जरी प्लास्टर जर नाही केलं, तुम्हाला प्लास्टर, पुट्टी आणि कलर या तिन्हीचा जर खर्च एकत्रित केला त्याच्या अर्ध्यापेक्षा कमी पैशात तुम्हाला हे एक घर सजवून देणार आहे. तुम्ही आज कलर दिला, 2 वर्ष 3 वर्ष फार झालं तर 4 वर्षानंतर त्या कलरचे पोपडे निघायला सुरू करते आणि पोपडे निघले की पुन्हा कलर द्यायचा. परंतु या सगळ्या खर्चाच्या अर्ध्या खर्चामध्ये तुम्हाला हे लावायचंय, WPC पॅनल असेल, हे सीट असतील, शायनिंग तुम्ही 30व्या वर्षी सुद्धा तुम्हाला ही शायनिंग मिळणार आहे. सर हे ना त्यातल्या त्यात बिल्डर लोकांसाठी खूप फायदेशीर आहे. त्यांचा किती खर्च वाचणार आहे. बरोबर आहे. आणि आज लोकांना अट्रॅक्टिव्ह गोष्टी पाहिजे सगळ्यांना. कोणी मिडल फॅमिलीतले जरी असले ना तर त्यांना असं वाटतं की हां आमचं घर खूप अट्रॅक्टिव्ह पाहिजे. तर आपले जे बिल्डर्स लोक आहेत ना त्यांना खूप फायद्याचं, त्यांना कमी खर्चामध्ये घर सगळ्यात अट्रॅक्टिव्ह फ्लॅट्स वगैरे ऑफिसेस इंटेरियरसाठी खूप सुंदर प्रॉडक्ट आहे सर. बरोबर आहे. आणि आता मॅडम एक महत्त्वाचा प्रश्न आहे की तुम्ही वेगवेगळे कलर्स दाखवले. आता ही जी पॅनल आहे याच्यामध्ये तुम्ही आकर्षक आता डिझाईन आपण पाहतो. हे पहा प्रेक्षकांनो, हे पहा, ही जी आहे हे पहा, ह्याचे जे कलर कॉम्बिनेशन हे म्हणजे अप्रतिम आहे. तुम्हाला बघण्यासारखं म्हणजे एवढं काही आहे ह्याच्यामध्ये. हे बघा, तुम्हाला फक्त घर बांधायचं आहे, तुमच्या घराला आकर्षक आणि सुंदर, तुमच्या गल्लीमधल्या किंवा तुमच्या गावामधल्या, तुमच्या शहरामधल्या घरामध्ये सर्वात आकर्षक तुमचं घर दिसणार आहे. हे सर्वात महत्व. हे पहा. आता मॅडम आपल्या तुम्ही याच्याबद्दल काय म्हणलात, हे प्रोडक्ट बद्दल सांगा तुम्ही. आता या प्रोडक्ट बद्दल काय सांगाल, याचा वापर कुठं होतो? हां बघा सर, मी तुम्हाला याचा वापर कसा असे सांगते. आपल्या टीव्हीचा पॅनल असेल ना किंवा आपल्याला एखादी भिंत हायलाईट करायची असेल तर त्यासाठी हा बेस्ट पर्याय आहे. हे चारकोल लोअर्स आपण त्या ठिकाणी यूज करतो. तुम्हाला मी दाखवते टीव्हीचं पॅनल कसं असतं आणि आपण कसं हां आणि ते आपण किती छान बनवू शकतो ह्या गोष्टींचा वापर करून. हे बघा सर, हे शीट्स आहेत, हे आपले पॅनल्स आहेत, WPC पॅनल, आणि हे आपण मी तुम्हाला मगाशी दाखवलेले आपले ॲल्युमिनियम स्ट्रिप्स, ते त्याचा वापर करून बघा सर किती सुंदर लुक मिळालंय. आपण इथे हे सगळे डिस्प्ले केले सर आपले हे सगळे शीट्स. अच्छा, तुम्ही बघू शकता. अशा प्रकारचे आपण शीट करू शकतो. प्रेक्षकांना बघून घ्या, हे वेगवेगळे कलर, वेगवेगळे डिझाईन, तुम्ही ह्याच्यातला कुठलाही कलर चॉईस करा. तुम्हाला फक्त चॉईस करायचं आहे तुमचं घर कसं असावं, त्याची इंटेरियरिंग डिझाईन कशी असावी. हे पहा, आकर्षक आणि एवढा ह्याचा ग्लो आहे, किती सुटसुटीत आहे. फक्त तुम्हाला ह्यांचे जे काम करणारे ज्यांचे कार्पेंटर आहेत, ह्यांचे जे काही मिस्त्री आहेत, तुम्हाला सांगायचे की डिझाईन कशी. पहा, हे WPC पॅनल, हे सीट आहेत, हे एकच कलर नाही, ह्याच्यात तुम्हाला जे कलर अपेक्षित तुम्हाला फक्त तुमची रिक्वायरमेंट सांगायची आणि तुम्हाला पॅक करायची. मॅडम एक गोष्ट आहे की आता ही जी तुम्ही किनारला ही पट्टी लावली,
ओके. या पट्टीनं ह्याला शो वाढलाय. अशा पट्ट्या आपण टीव्ही पॅनल लावू शकतो का वेगवेगळ्या कुठं कुठं लावू शकतो? सर हे तुम्ही कुठल्याही कॉर्नरला ह्या पट्ट्या तुम्ही यूज करू शकतात. म्हणजे भिंतीला जिथं आपलं जॉईनिंग येतं शीट्सचं तिथं कुठेही तुम्ही याचा वापर करू शकतात. आता हा एक कलर हे बघा, हा त्यातला दुसरा कलर आहे आणि हे शीट बघा सर, डायमंड कट मधलं किती सुंदर आहे, Diamond अट्रॅक्टिव्ह cut. डायमंड कट. हे पहा प्रेक्षकांनो की हे डायमंड कट म्हणतात. लक्षात येते का ही कुठली स्टाईल नाही, कुठलं लॅमिनेशन नाही, हे आपलं सीट आहे, पॉलीग्रेनेट सीट, ज्याचा असा लुक आहे. तुम्ही दाखवू शकता प्रेक्षकांना. हे बघा सर, वुडन कलर मध्ये. आणि हे स्ट्रीप मध्ये पण तुम्हाला फरक जाणवेल. हा कॉपर कलर आहे, आपण तिकडे बघितला तो गोल्डन होता आणि हा कॉपर. आणि याचा राऊंड आहे, याचं फिनिशिंग बघा राऊंड मध्ये किती सुंदर लुक आला याच्याने. मॅडम सर्वात महत्वाचा प्रश्न आहे, तुम्ही पॉलीग्रेनेट इंडियाचे महाराष्ट्राचे स्टॉकिस्ट आहेत आणि तुमच्या थ्रू तुम्ही आता संपूर्ण महाराष्ट्रात डीलर आणि डिस्ट्रीब्युटर नेमणार आहेत. काय होतं की बेरोजगारी संख्या खूप आहे आणि व्यवसायाकडे येणारे लोक जे सामान्य आहेत. त्यामुळे आता तुम्हाला सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की तुम्ही जे डिस्ट्रीब्युटर आणि डीलर नेमणार आहेत, तुमची पॉलिसी काय, त्याला गुंतवणूक किती असली पाहिजे, जागा किती असली पाहिजे आणि प्राथमिक स्वरूपात तुमचे काय कंडिशन असतील ते आपल्या प्रेक्षकांना सांगा. सर आता हे डीलर आणि डिस्ट्रीब्युटरशिप जर म्हटले ते खूप इझी आहे, सिम्पल आहे. एक फोन करायचा, ऑफिसला भेटायचं, तुम्हाला सगळी आमची इन्फॉर्मेशन दिली जाईल. आणि त्यातल्यात म्हणजे डिस्ट्रीब्युटरशिपसाठी सांगणार ना सर, तर त्याला आपल्याला 8 ते 10 लाखाची इन्व्हेस्टमेंट आहे. दुसरं म्हणजे त्याला 1000 ते 1500 स्क्वेअर फीट एरियाचं गोडाऊन लागणं, एक ऑफिस लागणार वेल सेटअप केलेलं. ते ऑफिस जे असणार आहे सर, ते सुद्धा आपले कार्पेंटर येऊन तुम्हाला सेटअप करून देणार, पूर्ण असे शीट्स तुम्हाला इन्स्टॉल करून देणार. म्हणजे ते आपलं शोरूमसारखं असणार. हां, आणि त्यातल्या त्यात सर तुम्हाला आरामात ह्या बिझनेसमधून महिन्याला कमीत कमी 5 ते 7 लाखाचा फायदा होणार, बेनिफिट होणार सर. आपल्याला नुसतं हा प्रॉडक्ट विकायचा नाही सर, याच्यातनं लोकांना, गरीब लोकांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे. महत्त्वाचं म्हणजे आपल्याला लोकांना जे आहेत बिझनेसमध्ये इन्स्टेटेड आहे पण त्यांना काही मार्ग सापडत नाही, नवीन काही तर मार्केटमध्ये जे काही आले त्याच्यासाठी आपल्याला नवीन त्यांना व्यवसाय उपलब्ध करून द्यायचा आहे. हां, आणि आता राहिला दुसरा पॉईंट म्हणजे डीलरशिपचा, जो आपण काही तालुक्याच्या प्लेसवर डीलरशिप देतो त्याच्यासाठी आपण 1000 स्क्वेअर फूट एरिया बस होतो म्हणजे गोडाऊनसाठी. आणि त्यालाही त्यातल्या त्यात गोडाऊनमध्ये जरी ऑफिस असलं तरी चालेल किंवा तुम्ही सेपरेट जरी ऑफिस केलं तरीही चालेल, त्यालाही तेवढाच बेनिफिट असणार आहे जसा डिस्ट्रीब्युटरला आहे. त्यांचाही बिझनेस 5-7 लाखापर्यंत महिन्याला आरामात जातो. फक्त आमच्याशी कॉन्टॅक्ट करा, आमच्या ऑफिसला या, भेटा, तुम्ही इथं येऊन स्वतः बघा. कारण की फोनवर बोलणं आणि स्वतः ऑफिसला येऊन भेटणं, बोलणं याच्यामध्ये खूप महत्त्वाचा फरक आहे सर. कारण की लोकांना जे फोनवर दिसतं त्याच्याशी प्रत्यक्षात आल्यावर ही जी काही प्रॉडक्ट्स आहेत ते तुम्ही बघाल तर बघता बरोबर तुम्ही प्रेमात पडाल. इतके सुंदर प्रॉडक्ट्स आहेत सर आमचे. मॅडमनं अगदी सोप्या पद्धतीत सांगितले की डीलरशिप आणि डिस्ट्रीब्युटर हे 2 वेगवेगळ्या प्रकार आहेत. तुम्हाला जर जिल्ह्याच्या लेवलवर जर डिस्ट्रीब्युटरशिप घ्यायची आहे तर तुम्हाला 1000 ते 1500 स्क्वेअर फीट तुमचं गोडाऊन असलं पाहिजे. तुम्ही गोडाऊनमध्ये ऑफिस करू शकता किंवा बाजूला करू शकता. आणि यांची एक सुंदर पॉलिसी आहे की कंपनीचेच माणसं तुमच्याकडे येणार आणि तुमचं ऑफिस पूर्ण आकर्षक बनवून देणार. आता राहती गोष्ट तालुका स्तरावर, ज्याला आपण डीलरशिप म्हणतो, त्यांच्यासाठी यांचा क्रायटेरिया गुंतवणूक 3 ते 4 लाख रुपये असेल आणि 1000 ते 1100 स्क्वेअर फूट जरी जागा असेल तरी इथं चालू शकतं. याचा अर्थ असा होतो की तुम्हाला तालुक्याला घ्यायचं आहे, तुम्हाला 3 ते 4 लाख रुपये गुंतवणूक आहे. जिल्ह्याला घ्यायचं आहे, 8 ते 10 लाख रुपये गुंतवणूक आहे. आणि ह्या प्रोडक्टमध्ये, या कंपनीमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की तुमच्या घराला आकर्षक बनवायचं आहे आणि ग्राहकांचा विश्वास संपादन करायचा आहे. हे सर्वात महत्त्वाचा उद्देश आहे. मॅडम काय होतं, एक गोष्ट महत्त्वाची, प्रोडक्टमध्ये दम आहे. तुम्ही महाराष्ट्रातील तमाम डिस्ट्रीब्युटर, डीलर यांना सहकार्य करणार आहेत, बिझनेस चांगला होणार आहे. परंतु सर्वसामान्यांना जे नवीन व्यवसाय करू इच्छितात किंवा काही स्वप्न पाहतात त्यांना एक प्रश्न पडतो, आपण हा व्यवसाय तर करणार आहेत, आपल्याला यातून नफा किती मिळेल. त्यामुळं की जे व्यवसाय करू इच्छिणार आहेत, तुम्हाला जे आता संपर्क करणार आहेत, ते महिन्याला किती साधारणतः याच्यात उत्पन्न कमवू शकतात. सर तुमचं बरोबर आहे. आता सगळे लोक बिझनेस करणारे सगळे लोक त्यांची धडपड कशासाठी असते, एक म्हणजे पैशांसाठी असते. प्रत्येकजण पैसा कमवण्यासाठीच एवढी धडपड करतो. हां, आणि त्यातल्यात म्हणजे आपला हा प्रॉडक्ट असा आहे की तुम्हाला पैसा 100% मिळवून देणार. म्हणजे तुम्हाला जे डीलर डिस्ट्रीब्युटर आहेत त्यांना सुद्धा मी म्हटली तसं 30-40% याला तुम्हाला बेनिफिट आहेत.
तुम्हाला कुठंही 3 ते 5 लाखपर्यंत कमीत कमी फायदा होणार म्हणजे होणारच. त्यातल्या तो प्रत्येकाच्या मेहनतीवर तर आहेत. ह्या गोष्टीला आपल्याला कंपनीसुद्धा मार्केटिंगला सपोर्ट करतेच. याचा एक फायदा म्हणजे ह्या कंपनीचा आहे की शेवटपर्यंत कंपनी आपल्या सपोर्टला असतेच. आणि आपण जेवढी मेहनत घेणार, आपण एका गावात आपलं हे मटेरियल गेलं, एका घरात गेलं की गावामध्ये दुसरं मटेरियल येणारच नाही, याची गॅरंटी मी तुम्हाला देते सर, की हे एवढं अट्रॅक्टिव्ह आहे. त्याच्यामुळे तुमचा फायदा तुमच्या मेहनतीवर डिपेंड आहे सर, आणि त्याला कंपनीचा एक सपोर्ट आहेच. प्रेक्षकांनो, एक गोष्ट महत्त्वाची की हा व्यवसाय तुम्हाला सुरू करायचा, जर तालुका स्तरावर केलं तुम्हाला 3-4 लाख रुपये गुंतवणूक आहे, जिल्हा लेवलला गेला तुम्हाला 8 ते 10 लाख रुपये गुंतवणूक आहे. हे प्रोडक्ट असं आहे, तुमच्या गल्लीत, तुमच्या गावात किंबहुना तुमच्या शहरात जर हे प्रोडक्ट गेलं तर एकानं बघितलं, दुसरा लगेच म्हणतो हे मला करायचं आहे, लगेच तिसरा, ही मार्केटिंग वाढत जाते. आणि सुरुवातीला कमी प्रोडक्ट विकल, वाढत वाढत जाईल, कितीही कमीत कमी विकलं तुम्हाला 2-3 लाख रुपयाला कुठंच मरण नाही. हो सर. सुरुवातीच्या काळात तुम्ही जसं जसं तुम्ही ह्यात जुने होताल तुम्हाला अनुभव येईल, हे त्याच्यानुसार वाढत जाणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न काय असतो की मार्केटिंगसाठी कंपनी तुम्हाला पूर्ण सपोर्ट करते. मग आपले महाराष्ट्राचे स्टॉकिस्ट महाजन मॅडम असतील किंवा पॉलिग्रेनेट इंडिया असतील, यांची पूर्ण टीम तुमच्या सपोर्टला आहे, तुम्हाला पाठबळ देणार आहे. त्यामुळं या व्यवसायाबद्दल तुम्हाला सकारात्मक विचार करायला हरकत नाही. डीलरशिप असेल किंवा डिस्ट्रीब्युटरशिप असेल, या संदर्भात तुम्हाला कसली माहिती हवी असेल तर स्वामी पॉलिग्रेनेट इंडिया यांचा हेल्पलाईन नंबर स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे. तुम्हाला त्यांना एक फोन करायचा आहे आणि परिपूर्ण माहिती घ्यायची. आणि सर्वात महत्त्वाचं सांगू की फोनवर व्यावसायिक होता येत नाही, पूर्ण माहिती घेता येत नाही. तुम्हाला किती वेळ माहिती देणार आहेत, म्हणून या 19 पुण्याला आणि भेटा यांना चाकणमध्ये आणि खात्री करा आणि व्यावसायिक व्हा. आपण आता गोडाऊन कशा प्रकारचं असलं पाहिजे, गोडाऊनमध्ये माल कशा प्रकारे सेटअप करायचा आहे, आपण गोडाऊनमध्ये जाऊन पाहणार आहोत. आणि मॅडमने एक शब्द दिला आहे की पेट्रोल टाकून ते प्रोडक्ट मी जळून दाखवणार आहे, आपण तो एक डेमो पाहणार आहोत. चला मग आपण आता गोडाऊनमध्ये जाऊया. आपण आता महाजन मॅडम यांच्या गोडाऊनमध्ये आलेलो आहोत. त्याची रचना कशी असली पाहिजे, शीट कसे ठेवायचे जेणेकरून शीट डॅमेज होणार नाही, त्याचा आकार कसा असला पाहिजे किंवा त्याची जागा किती असली पाहिजे, कारण त्या कोपऱ्यापासून ते या कोपऱ्यापर्यंत पूर्ण जाग्यात महाजन मॅडम यांचं हे गोडाऊन आहे. आणि आपण आता गोडाऊनची रचना पाहणार आहोत. या तुम्ही. यस सर. सुंदर रचना केली मॅडम. बघा सर, आपली अरेंजमेंट कशी आहे याची, आपण हे सगळे रॅकमध्ये एक एक वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स शीट्स इथं अरेंज केले आहेत, वेगवेगळे. म्हणजे इथं वेगळा कलर आहे, हा वेगळा आहे, खालचा वेगळा आहे, जेणेकरून आपल्याला सहज ते काढता येतील आणि दाखवताना पण आपल्याला त्याचे डिझाईन कलर बघता येतील सगळ्यांना. अशा प्रकारे आपण त्यांची अरेंजमेंट केलेली आहे. अच्छा, आता हे भरपूर कलर मॅडम, अतिशय सुंदर पद्धतीचं केलेलं आहे हे. असे प्रेक्षकांना अगदी सोपं आहे. तुम्हाला जी गोडाऊन तयार करायचं आहे ना, तुम्हाला सांगितलंय तुम्ही जिल्हा लेवलची घेणार आहेत का, तर तुम्हाला 1000 पासून 1,500 स्क्वेअर फूट जागा पाहिजे. त्यात तुम्हाला असे रॅक तयार करायचे, ते लोखंडाचे अतिशय कमी पैशात होणार आहेत. कारण हे एवढं सुटसुटीत आहे. तुमचं फक्त तुमचे हमाल किंवा तुमचे जे कामगार आहेत ते आले, तुम्हाला सरळ त्याला फक्त ओढायचं आहे आणि घेऊन जायचं आहे. एवढ्या सोप्या पद्धतीत आहे. अशा पद्धतीची रचना तुम्हाला करायची आहे. तुम्हाला मोकळं रॅक कसं असतं तुम्हाला दाखवतो. इकडे या, हे पहा, ही तुम्हाला मोकळं रॅक दिसते. अतिशय सोपी पद्धत आहे. हे पहा, कारण तुम्हाला पाईप जोडायचे आहेत फक्त, जेणेकरून तुम्हाला कसलाच ताण होणार नाही. हे बघा प्रेक्षकांनो, अशा पद्धतीत ठेवायचं आहे तुम्हाला. हे गोडाऊनची अशी रचना आहे. कितीही माल येऊ द्या, कारण ह्याचा खप जास्त आहे. तुम्हाला या गोडाऊनमध्ये एवढं सुटसुटीत ठेवायचं आहे की तुमचा हमाल, तुमचा कुणी कर्मचारी आला त्याला डायरेक्ट कळावं, त्याला उचलून न्यावं, अशा पद्धतीचं आहे. आता हे पहा, हे काय, हे लोअर सीट ना, हे WPC पॅनल्स आहेत सर. बघा, तुम्ही बघू शकता त्यांचे. अच्छा, याची लेंथ बघू शकता सर. तुम्हाला मी मगाशी जशी म्हटली त्याप्रमाणे. हा, कलर बघा, याचा ब्राऊन आहे. यस, WPC मॉडेल्स आहेत सर. आपल्याला जवळजवळ वेगवेगळे डिझाईन आहेत. हे अशा पद्धतीचं असतं पाहिजे. WPC पॅनल, ही त्याची हाईट, ही त्याची जाडी आहे. ह्याच्यात कलर वेगवेगळे आहेत, फक्त अशा स्वरूपाचं आहे. हे तुम्हाला दाखवण्याचा उद्देश आहे. आणि गोडाऊन कशा पद्धतीची रचना असली पाहिजे, गोडाऊनमध्ये कसा माल तुम्हाला ठेवायचा आहे हे पहा. मॅडम, एक गोष्ट आहे, तुम्ही आता म्हटलं होतात की तुम्ही ही जी शीट आहे, पॉलिग्रेनेट शीट, तुम्ही त्याला जाळून दाखवणार आहेत. तो लाईव्ह डेमो दाखवा की लोकांना, प्रेक्षकांना कळलं पाहिजे की खरंच जाळल्यानंतर ह्याला काही होत नाही का, हे तुम्हाला एकदा प्रेक्षकांना दाखवावं लागेल. बघा, मी तुम्हाला जसं मगाशी म्हटली होती त्याप्रमाणे मी तुम्हाला फायर रेझिस्टन्सचा एक डेमो दाखवणार आहे. रेझिस्टन्सचा सोडा हो, मी तुम्हाला पेट्रोल टाकून ते जाळवून दाखवणार आहे. ते बघा आपण.
प्रेक्षकांनो, ही जी पॉलीग्रेनेट शीट आहे याला आपण पेट्रोल टाकून आपण त्याला जाळ लावलेला आहे. हे पहा कसं ते काळं दिसायला लागले तुम्हाला. याला पूर्ण जळू द्या. आपण त्याचा लाईव्ह डेमो बघूया. 2 मिनिटात तुम्हाला लक्षात येऊन जाईल. हां सर, आता हे जळालं. आता आपण फक्त एक ओल्या कपड्याने याच्यावर फिरून दाखवते मी तुम्हाला. याला काहीही झालेलं नाहीये. बापरे. बघा प्रेक्षकांनो, आपण पेट्रोल टाकून त्याला आपण जाळलं, त्याच्यावर जाळ लावला. फक्त वल्ल्या कपड्याने तुम्हाला त्याला पुसायचं आहे. हे तुमचं पूर्वीचं शीट. बघा सर, याच्या जागेवर दुसरी कुठलीही वस्तू राहिली असती तर आता जळून खाक झाली असते आणि हे आधी जसं होतं तसंच आहे. याच्यावर काहीही झालेलं नाही. म्हणजे आम्ही जसं सांगतो की हे फायर प्रूफ आहे, फायर रेजिस्टन्स आहे, तर ते 100% मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवले आहे. तसेच बघा सर, हे आपल्याकडे ना 3D पॅनल आहेत. बघा याचा सिलिंगला वापर केला जातो ना. सिलिंग आणि वॉलला तुम्ही दोघं साईडने बघू शकतात. आणि या सिलिंग आणि वॉलसाठी वापर केला जाऊ शकतो. एक हा बघा ब्लॅक कलरमध्ये आहे, हा तुम्हाला मी व्हाईट कलरमध्ये दाखवते. त्याच्यात तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन मिळू शकतात, कलर मिळू शकतात, पाहिजे तसं याच्यामध्ये अवेलेबल असतं सर. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी तुम्ही आपल्या पुण्याच्या चाकण येथील ब्रँचला अवश्य भेट द्या. स्वामी पॉलीग्रेनेट इंडियाला या, भेट द्या आणि आपल्या डोळ्यांनी स्वतः हे सगळं काही प्रॉडक्ट्स तुम्ही बघू शकतात आणि एकदा स्वतः खात्री करू शकता. प्रेक्षकांनो, स्वामी पॉलीग्रेनेट इंडिया ही जी महाराष्ट्राचे जे स्टॉकिस्ट आहेत, पुणे येथे चाकणमध्ये नाणेकरवाडी येथे. आपण पॉलीग्रेनेट इंडिया कंपनी कसं काम करते, हे राज्याचे स्टॉकिस्ट आहेत, यांची पॉलिसी काय, डीलरशिप असेल, डिस्ट्रीब्युटरशिप असेल, त्याचा क्रायटेरिया काय, गुंतवणूक किती, जागा किती, हे प्रोडक्ट काम कसं करतं, जसं WPC पॅनल, पॉलीग्रेनेट शीट, वुडन फ्लोर, पॉलीग्रेनेट शीट, जसं सिलिंग असेल, भरपूर प्रमाणात आपण तुम्हाला सर्व दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. प्रोडक्ट विषय असेल, गुंतवणूक असेल किंवा नवीन व्यावसायिकासाठी असेल, तरीसुद्धा व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही माहिती कमी वाटली असेल तर स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये स्वामी पॉलीग्रेनेट इंडिया यांचा नंबर दिलेला आहे. तुम्ही त्याला संपर्क करा आणि परिपूर्ण माहिती घ्या. मग तुम्हाला म्हटलं आहे तरीसुद्धा आपल्याला व्यावसायिक व्हायचं आहे ना, आपण भेटलं पाहिजे. गुंतवणूक करायची, आपण भेटलं पाहिजे. आपल्या मराठीत एक म्हण आहे, अनुभव हीच खात्री. मग कशी? पुण्याला या, भेटा आणि व्यावसायिक व्हा. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल असं आम्ही गृहीत धरतो आणि इथंच थांबतो. आपली एक लाईक आमचा आत्मविश्वास वाढवते, म्हणून एक लाईक नक्की करा. आणि हो, व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच एका नवीन प्रेरणेसह लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.